नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपल्याला पैशाची नेहमी गरज असते, परंतु पैसे कमवायचा एक पिरियड आहे। आयुष्यभर खर्च चालू असतो, परंतु पैसे कमवायचा पिरियड आहे आणि कुठल्याही माणसाला कितीही पैसे कमवले तर कमीच पडतात। तर आपल्याला ॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि पैसे वाढवणं गरजेचं आहे। जसं शेतकरी पेरणी करतो, कशासाठी करतो? धान्य वाढवण्यासाठी। आपण कामाला जातो, कशासाठी जातो कामाला? पैसे कमवले तर आपले पूर्ण गरजा भागू शकतात, व्यवहार होऊ शकतात। तसंच आहे, पैसे इन्कम वाढवण्यासाठी LICची पॉलिसी आहे आणि लोक म्हणतात मरण्यासाठी पॉलिसी आहे। मित्रांनो, अपूर्ण माहिती आणि ओव्हर कॉन्फिडन्स किंवा चुकीचं ज्ञान हे माणसाला कसं घातक ठरू शकतं लक्षात घ्या। आपण काय म्हणतो, जसं बड्डे म्हणतो, बड्डे आहे का? एका साईडला दिसतो बड्डे, किंवा बऱ्याच व्यक्तीला काय वाटतं आमचा पगार वाढला आहे, उत्पन्न वाढलं आहे। खरं आहे, उत्पन्न वाढलं आहे, परंतु पैसे कमवायचाच पिरियड कमी होत चालला आहे। त्याला काय करणार? कारण ही नैसर्गिक घटना आहे, तुम्ही थांबवू शकत नाही। फक्त वेळोवेळी जागा राहणं, अलर्ट राहणं आणि प्लॅनिंग करणं आणि चांगल्या गोष्टी सतत करणं हे तुमच्या हितासाठी आहे। सांगणं आमचं काम आहे, परंतु नाही ऐकलं तर त्याचे परिणाम नक्की तुमच्यावर गंभीर आहेत आणि ज्यावेळेस परिणाम चालू होतात त्यावेळेस तुम्हाला काही करता येत नाही। मित्रांनो, कुठलीही गोष्ट बदलायचं एक टायमिंग असतो। वेळेत बदलला नाही तर परिस्थिती तुम्हाला बदलून देऊ शकत नाही। आता बघा, शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जर चांगलं शिक्षण घेतलं तर पुढे फायदा होतो का नुकसान आहे? हे माहिती आहे, माहिती असून काही उपयोग होत नाही। सगळ्याला माहिती आहे, माहिती असून उपयोग होत नाही। इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे। जसं जेवण केल्यावर ऊर्जा तयार होते किंवा भूक शांत होतो ना माणूस, भूक लागल्यावर जेवण करतो ना। म्हणून तर पदार्थ बघून आपण का थांबत नाही? का आपण जेवण करतो डायरेक्ट? गाडीत पेट्रोल भरल्यावर गाडी चालते का पेट्रोल पाहिल्यावर चालते? आपण काय करतो, ऐकून घेतो। 99% लोक हेच चाललेलं आहे आणि आजकाल लोक काय करतात, सहज टाळतात। मित्रांनो, भविष्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहे, आत्ता येणार नाही। आता तर तुमचं उलट चांगलं चालणार आहे आणि पैसे तुम्ही सगळे खर्च करताय, आनंद तुम्हाला तात्पुरता मिळणार आहे। पैशाची जर बचत नाही केली तर रडायची वेळ येईल आणि रडतानासुद्धा तुम्हाला कोणी सांत्वन पण करणार नाही। उलट म्हणतील तुम्हाला कळत नव्हतं का, आपली हजामपट्टी करतील। मित्रांनो, आपल्याला बदनामी आणि आर्थिक अडचण आपणच निर्माण करतो। सावध व्हा, नाही सावध झालात तर पुन्हा चान्स नाही मिळणार। LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, हा बंद होणार आहे। त्याचं कारण सांगतो, बँकेपेक्षा जास्त इंटरेस्ट रेट आहे 8%। कुठलीही बँक बचत खात्यावर 8% इंटरेस्ट देत नाही। कुठलीही बँक बचत खात्यावर इन्शुरन्स देत नाही। कुठलीही बँक बचत खात्यात येणारं इंटरेस्ट हे टॅक्स फ्री नसतं, आपल्याकडे टॅक्स फ्री आहे। आणि कुठलीही बँक गॅरंटेड लाईफ टाईम पैसे देत नाही। FDसुद्धा 3-4 वर्षाचे आहेत, पूर्वी 10 वर्षाच्या होत्या, परंतु आता 5 वर्षापेक्षा जास्त FD नाही। म्हणून अधिक माहितीसाठी मला फोन करा। लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी लवकर घ्या। ओके, थँक्यू।